40हून अधिक वर्ष अभ्यास आणि अनुभव संपन्न असलेले निष्ठावंत प्राध्यापक आणि वनस्पती शास्त्रज्ञ म्हणजे डॉक्टर श्रीरंग यादव. काम म्हणजे माझा गुरु असे म्हणत वनस्पती शास्त्रातील प्राध्यापकी, संशोधन आणि संवर्धन या कामात मोलाचा वाटा उचलणारे वनस्पती शास्त्रातील हे एक मोठं नाव. आजच्या घडीला वनस्पतींच्या अनेक प्रजातींना यादव सरांचं नाव देण्यात आलं असून त्यांनी स्वतः वनस्पतींच्या 80हून अधिक नव्या प्रजातींचा शोध लावलाय. केवळ शोधकार्य करून यादव सर शांत बसलेले नाहीत, तर अनेक विद्यार्थीही घडवलेत, जे आज देशातील नामवंत वनस्पती शास्त्रज्ञ आहेत. वनस्पतींसाठी आपले आयुष्य वेचलेल्या डॉक्टर श्रीरंग यादव यांना दैनिक मुंबई तरुण भारतचा 2025 सालचा SFC इन्व्हायरमेंटल टेक्नॉलॉजीज प्रस्तुत स्पीशीज अँड हॅबिटॅट वॉरियर्स अवॉर्ड जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतोय. सर्वप्रथम मी तरुण भारत या संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो, कारण ही जी काय प्रोग्राम सुरू केलेला आहे त्यामुळं तरुण पिढी आहे प्रोत्साहित होऊन तेही पुढं ही काम करू शकेल. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जे लोक कधीही माध्यमापासून किंवा प्रसिद्धीपासून दूर राहतात, अशा लोकांना जे काम करत आहेत असे लोक त्यांना रेकग्नाईज करून जे अवॉर्ड देत आहेत, स्पेशली यंग लोकांना, त्याच्याबद्दल मला खूपच आनंद वाटतो. दुसरा गोष्ट म्हणजे हा उपक्रम सुरू जो केला त्याच्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी होणार आहेत आणि होतील याची मला खात्री आहे. मानव आणि मानवाचं खरं भांडवल काय असं जर तुम्ही मला विचारलं तर मानवाचं खरं भांडवल जैवविविधता आहे. तुम्ही जर थोडासा विचार केला, जोपर्यंत तुमचं पोट भरलेलं नाही तोपर्यंत संपूर्ण जग तुमच्यासाठी शून्य आहे. जगाच्या पाठीवर एकच शास्त्रज्ञ आहे, तो म्हणजे वनस्पती, ज्या अन्न तयार करू शकतात. कुठलाही मानव अन्न तयार करू शकत नाही, नंबर 1. नंबर 2, तुम्ही जर आजारी पडला तर तुमचं प्रकृती सांभाळण्यासाठी औषधं जी आजपर्यंत आली मानव निर्मितीपासून, ती वनस्पतीपासून आली. माय हेल्थ इज माय प्लांट्स. 3rd, आपण बोलतोय एकमेकाशी, जिवंत आहोत. ते जिवंत राहण्यासाठी मला श्वास घ्यावा लागतो, म्हणजे ऑक्सिजन लागतो. माय ब्रीथ इज माय प्लांट. सो माय स्टमक, माय हेल्थ अँड माय ब्रीथ, ऑल 3 थिंग्स कम फ्रॉम प्लांट्स. जीवनातले सगळे अतिउच्च आनंद, रत्नागिरी हापूस, देवगड हापूस खाताना, जांभळ खाताना, अतिउच्च आनंद हे फक्त आणि फक्त वनस्पतीपासून येतात. तुम्हाला सुंदर दिसायचं आहे, वनस्पती. तुम्हाला सुंदर बेड हवा आहे, वनस्पती. जे म्हणाल ते, म्हणजे ऑलमोस्ट एव्हरीथिंग ऑफ लाईफ कम्स फ्रॉम प्लांट्स. आणि दॅट्स वाय जर मानवासाठी कोण परमेश्वर असेल तो वनस्पतीच्या स्वरूपात आहे. म्हणून एव्हरी डे आय प्रे माय प्लांट्स. गीतेमधलं वाक्य फक्त मी बोलेन आणि थांबेन. कर्मण्यवाधिका असते ना फलेची कदाचनम. अशा पद्धतीने जे लोक काम करतात त्याचं निश्चितच रेकग्निशन समाज करतो, हे माझ्या लक्षात आलं.